इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी अनेक ऐतिहासिक विषयांचा अभ्यासपूर्ण लिखाण केलंय। त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत। यावेळी इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी मोगल मर्दानी महाराणी ताराबाई यांच्या पहिल्या आणि एकमेव संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचं लिखाण केलंय। या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा 24 जानेवारीला न्यू पॅलेसच्या प्रांगणात पार पडणार असल्याचं डॉक्टर जयसिंगराव पवार आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। मराठ्यांचं राज्य जिंकण्यासाठी 1681 साली औरंगजेब दक्षिणेत आला, पण मराठ्यांचं राज्य त्याला काबीज करता आलं नाही। यात अपयशी ठरून त्याला इथंच मृत्यू आला। मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी नेतृत्व केलं। ऐन तारुण्यात वैधव्य प्राप्त झालेल्या महाराणी ताराबाईंनी स्वराज्य रक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली। सातत्यानं 7 वर्ष औरंगजेबाला लढाई झुलवत ठेवलं। महाराणी ताराबाईंचं लष्करी नेतृत्व, राज्यकारभार चालवताना दाखवलेल्या कौशल्याचा गौरव मोघलांच्या खाफी खान सारख्या इतिहासकारांनी केला। मराठ्यांच्या साम्राज्याचं रक्षण करणाऱ्या छत्रपती ताराराणींचं चरित्र मात्र मांडलं गेलं नाही। त्यावर खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रेरणेनं इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी चरित्र ग्रंथ लिहिला। या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार 24 जानेवारी रोजी न्यू पॅलेसच्या प्रांगणात होत आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तसंच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, नामदार हसन मुश्रीफ, चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध प्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचं डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती आणि इतिहास संशोधक डॉक्टर मंजुश्री पवार उपस्थित होत्या।